हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मॉम्स लाईफ बाय सुप्रिया नाईकच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे पालखी सोहळा. आज आहे धुलीवंदनाचा दुसरा दिवस आणि आज येणार आहे आमच्या घरात पालखी. तर सगळ्यांची लगबग चालू आहे घरातली सगळी कामं आवरण्यामध्ये. तर आईने सुरुवात केली आहे वडे तळण्यापासनं, कारण आज बनवायचं आहे देवासाठी नैवेद्य. तोवर माझी मोठी आई म्हणजेच माझी मोठी काकी हिने घराचं सारवण करायला घेतलं आहे. शुभ दिवशी किंवा एखाद्या सणासुदीला गावामधील प्रत्येक घरामध्ये घराच्या जमिनी शेणाने सारवल्या जातात. मोठ्या आईने खळ सारून घेतल्यानंतर थोडं सुकेपर्यंत मी वाट बघितली आणि खळ सुकल्यानंतर मी रांगोळीने रंग भरायला सुरुवात केली आणि त्यानंतर माझ्या वहिनीने त्यावर नक्षी काढून ती रांगोळी पूर्ण केली. पालखीचे आगमन करण्यासाठी छान अशी रांगोळी काढून आम्ही त्यावर सतरंजी अंथरली आणि इथे आम्ही ओटी भरायचं आमचं ताट सजवून घेतलेलं आहे. पालखी येण्याआधी आम्ही घरातील देवाची देखील पूजा आवरून घेतली. घर सजून तयार आहे आणि आता वेळ झाली आहे आपली पालखी येण्याची. कोकणात शिमग्याच्या काळात ग्रामदेवतेची पालखी सोहळा खूप उत्साहपूर्ण असतो, जो गावकऱ्यांना एकत्र आणतो. पालखी गावातील प्रत्येक घरात जाऊन गावकऱ्यांना आशीर्वाद देते आणि सुख समृद्धीचे वरदान देते. लाईट पाठ बाजूला कर. लाईट लावून इकडे घे. लावून इकडे घे. ये इकडे. हे असं एकदम साचव. एवढी इकडे. आता घे. त्या जाऊ. ये इकडे. हाय 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 हाय. खरं म्हटलं तर शिमगा हा एक असा सण आहे जेव्हा आपण देवाकडे नाही तर देव आपल्या घरात येतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. पालखीचे घरात आगमन झाल्यानंतर पालखीत बसलेल्या देवांची विधिवत अशी पूजा केली जाते, ज्यामध्ये देवांना गंध लावून पुष्प अर्पण करतात आणि देवाचे स्वागत खणा नारळाने ओटी भरून केली जाते. कोकणातील शिमगा म्हटल्यावर डोळ्यासमोर येते पालखी. ग्रामदेवतेची पालखी हा कोकण आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाचा पारंपरिक उत्सव आहे, जो सहसा शिमगा म्हणजेच होळी किंवा वार्षिक जत्रेत साजरा होतो. या काळात ग्रामदेवता पालखीत विराजमान होऊन ढोल ताशांच्या गजरात गावकऱ्यांच्या भेटीसाठी घरोघरी जाते. पालखीसोबत गावातील विविध देवदेवतांच्या काठ्या म्हणजेच निशाण्या देखील असतात, ज्यांची भेट सोहळ्यामध्ये खूप महत्त्वाची असते. ग्रामदेवतेचा उत्सव म्हणजेच शिमगा. या शिमगोत्सवाला चाकरमानी आवर्जून उपस्थित राहतात. राज्यभरात शिमगोत्सव साजरा केला जातो, पण कोकणातील मजा काही औरच आहे. पालखीतल्या देवांची विधिवत पूजा झाल्यानंतर पालखीला आणि त्यांच्या निशाण्यांना धूप दाखवले जाते. त्याचबरोबर साखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो. ज्याप्रमाणे पालखीला साखरेचा नैवेद्य दाखवला जातो, त्याचप्रमाणे पालखीच्या निशाण्यांना देखील साखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो. पालखीची विधिवत पूजा झाल्यानंतर घरातील स्त्रिया खणा नारळाने पालखीची ओटी भरतात आणि पूजा पूर्ण करतात. या उत्सवासाठी दूर ठिकाणी गेलेल्या माझ्यासारख्या माहेरवाशिणी खास गावी येतात आणि ग्रामदेवताची ओटी भरतात. ही परंपरा गावाची एकता, श्रद्धा आणि संस्कृती टिकवून ठेवते. दरवर्षी होळी हा सण आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींसोबत मुंबईमध्ये साजरा करतो, पण ह्यावर्षी खास मी माझ्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी रत्नागिरीला म्हणजेच माझ्या माहेरी आलेली आहे. आणि मी सुद्धा नाईक परिवाराकडून आमची ओटी भरून घेतली आणि देवीकडे मागणं मागितलं की माझ्या कुटुंबाकडे तुझं सदैव लक्ष असू दे. पालखीला हार घालून आणि गोडाचा नैवेद्य दाखवून मी माझी पूजा पूर्ण करून घेतली. मल्हार आणि जिजाने देखील पालखीचे दर्शन घेऊन देवांचे आशीर्वाद घेतले. ह्यावर्षी देवीच्या पालखीला आम्ही घरातले सर्वजण उपस्थित होतो, म्हणून आठवणींसाठी काही फोटोज देवासोबत कॅमेऱ्यामध्ये कैद केले. आणि आता वेळ झालेली आहे गाराणे घालण्याची. नाईक यांनी ओटी भरलेली आहे, ती मान्य करून घ्या. त्यांच्याही मुलाबाळांना सगळ्यांना सुखी ठेवा, कामधंद्यात यश द्या, सुखाचा राखाने सांभाळ करा. आणि संध्याकाळ होताच आमच्या दारात आले आहेत नाच करणारे. तर लगेचच आमच्या वहिनीने गवळणीला हळदी कुंकू लावून आरत करून त्यांना आरत दिलेली आहे आणि नाच सादर करणाऱ्यांनी आमच्या घरातील लहान मुलांना देखील एक एक करून नाचवले.
आजच्या पालखी सोहळ्याचा संपूर्ण कार्यक्रम आवरून आम्ही म्हटलं घरातल्या स्त्रियांना जरा सरप्राईज देऊया. तर आम्ही ठरवलं रात्रीचं जेवण आपण बाहेरच करू. तर नुकतंच आमच्या निवे फाट्यावर सुरू झालेलं हे औदुंबर हॉटेल. तर ह्या हॉटेलला आज आम्ही व्हिजिट देणार आहोत. या हॉटेलमध्ये मी पहिल्यांदाच गेले आणि इथलं ॲम्बियन्स बघून मला मुंबईची आठवण आली. जरी ह्याचं इंटिरियर मुंबईसारखं मॉडर्न असलं तरीही इथलं जेवण घरगुती आहे. इथे तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण मिळेल आणि इथे सकाळचा नाश्ता देखील असतो. आम्ही ऑर्डर केली होती चिकन थाळी आणि माझ्यासाठी व्हेज थाळी आणि लहान मुलांसाठी खिचडी. सगळ्यांना एवढी भूक लागली होती की जेवण आल्या आल्या सगळ्यांनी जेवणावर तावच मारला. तर चला आम्ही आमचं जेवण आवरून घेतो. तोवर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला आणि भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.